नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनल पोलीस भरती गुरु हरदेस रे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये मी आपल्या मित्र हरदेस सर्वांचं आपण स्वागत करतो अतिशय महत्त्वाचा आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओमध्ये. मित्रांनो, तत्पूर्वी आज मकर संक्रांत, सर्वांना महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थी मित्रांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. गोड गोड तुम्ही बोलताच, कारण का आपल्या रोजच डेली वर्षभर संवाद चालू असतात. मात्र फक्त सण आहे म्हणून गोड बोलायचं नाही, तर पूर्णपणे वर्षभर गोड बोलत राहा. वर्षभर आपला संवाद असाच होत आहे, अशाच गाठी भेटी. आणि माझ्याकडून तुम्हाला जेवढं काही माझ्या पद्धतीने तुम्हाला जेवढं काही देता येईल तेवढं पद्धतीने मी देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतच असतो. आणि असंच कायम प्रेम आणि असंच सदैव प्रेम नेहमी तुमचं कायमच असू द्या. मी तुमच्यासाठी आणि तुम्ही माझ्यासाठी, आपण सदैव सोबतच आहात, त्यात विषय काय नाही. अशीच माहिती, अशीच नवनवीन माहिती, नवनवीन अपडेट रोजच्या रोज तुम्हाला मी नक्कीच देत जाईल. पुन्हा एकदा संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा आणि भावी भविष्यासाठी पण तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. ठीक आहे, राज्य उत्पादन शुल्क भरती 2023 च्या संदर्भातला आजचा अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. व्हिडिओ कोणी स्किप करायचा नाही. जर स्किप केला, ग्राउंडला किती मार्क वाले नक्की घेणार आहे पहा. जर स्किप केलं तर तुम्हाला त्यातलं काही समजणार नाही का, मला काय सांगायचं नक्की, का मेरिट का कमी लागू शकतं. कट ऑफ ज्याप्रमाणे वनरक्षकला विद्यार्थ्यांना मार्क मिळाले तेवढे मार्क या ठिकाणी 120 पैकी तुम्हाला दिसतील का. वनरक्षक आणि राज्य उत्पादन शुल्क भरती दोघांना पण ग्राउंड या ठिकाणी आहे. मात्र त्यामध्ये काय प्रॉब्लेम असू शकतो किंवा कशा प्रकारे त्या ठिकाणी संबंधित अडचणी असू शकतात हे या ठिकाणी मी तुम्हाला काय करणार आहे, सांगणार आहे. लक्षामध्ये हा व्हिडिओ खूप महत्वाचा असणार आहे. आपण एकंदरीत जागा पाहणार आहे, जागेच्या तुलनेत किती कट ऑफ लागेल हे पण पाहणार आहोत. त्याच्यानंतर ग्राउंड नंतर फायनली कट ऑफ असेल तो नंतर मी सांगेलच. बट एक आहे की अजून आपले रिस्पॉन्स शीट आले आणि काल फक्त पेपर संपलेला आहे. आणि काल पेपर संपल्यानंतर रात्रीपासूनच बऱ्याच विद्यार्थ्यांचे मेसेज आले की सर परीक्षा तर संपलेली आहे, काय अंदाज वगैरे. तर अंदाजाचा असा प्रश्न आहे, अंदाज मी परफेक्टच सांगणार, त्यात काही विषय नाही. मात्र ते का कट ऑफ कमी येऊ शकतो ह्या बारीनं त्याचं कारण पण सांगणार आहे. वनरक्षकचा कट ऑफ आणि हा कट ऑफ जरी खाली मार्क जास्त कमी दिसले तरी सारखाच राहील, कारण वनरक्षकला जागा याच्या जवळजवळ तिप्पट 4 पट जागा आहे, जवळजवळ तिप्पट जागा या ठिकाणी वनरक्षकला आहे. 4 पट जागा आहे जवळजवळ. आणि याला फक्त 578 जागा या ठिकाणी आपल्याला आहेत. 568 ते 10 वगैरे म्हणजे 578 जागा आहेत. आणि त्यानुसार आपण हे संपूर्णपणे या ठिकाणी विश्लेषण केलेले. तत्पूर्वी आपण पाहून घेऊ शकता जागा किती आपल्याला वगैरे काय या ठिकाणी दिसते पहा आपल्याला. आयुक्त राज्य उत्पादन शुल्क पहा, हे ज्या जागा होत्या इथं तुम्हाला ज्या जागा दिसतात या ठिकाणी सर्वांनी व्यवस्थित पाहिजे. आणि तत्पूर्वी एक काम करायचं सर्वांनी, की जे नव्याने जॉईन झालेले विद्यार्थी किंवा जे नवीन विद्यार्थी आहेत, नवीन त्या विद्यार्थ्यांनी हा माझा नंबर आहे 97 66 85 36 75 या नंबरवरती काय करायचंय, मला संपर्क करा. याच्यावरती तुम्ही काय करा, संपर्क करा. व्हॉट्सअपला, ओनली व्हॉट्सअप, लक्षात ठेवा, ओनली व्हॉट्सअप संपर्क करा, जेणेकरून रोजच्या अपडेट न्यायालय भरती असन, जिल्हा कोर्ट भरती असन, राज्य उत्पादन शुल्क असन, वनरक्षक असन, पोलीस भरती असन, सर्व भरतीच्या डेली अपडेट तुम्हाला या ठिकाणी माझ्याकडनं डेली मिळत जाते. त्यासाठी त्या नंबरवर लगेच मला सर्वांनी नवीन विद्यार्थ्यांनी SMS करायचा आणि आपलं गाव आणि जिल्हा सांगा, म्हणजे नाव आणि जिल्हा सांगा. ठीक आहे, बघा राज्य उत्पादन शुल्क विभागातील जवान आणि वाहन चालक पदासाठी रिक्त होते. ते ऍक्च्युअली खरं तर त्या भरती प्रक्रिया आधी झाली होती, मात्र काही कारणास्तव ती परत थांबली होती. आणि ती थांबल्यानंतर पुन्हा काय झालं होतं का, ती आता सुरू झाली होती लक्षामध्ये. आणि त्याचनुसार सगळी झाली. स्टार्टिंगला मला वाटतं 341 जागा होत्या, 341 जागा होत्या. नंतर 578 जागा ह्या जवानाच्या झाल्या होत्या, लक्षात ठेवा. 578 जागा ह्या जवानांच्या झाल्या होत्या. आणि वाहन चालकच्या ज्या जागा आहेत त्या एक 73 जागा वाहन चालक नव्हत्या, लक्षात ठेवा. आणि परच्या प्रश्न आय थिंक मला वाटतं काहीतरी 50च्या आसपास काहीतरी जागा होता, वयवाडी वगैरे सगळं मी तुम्हाला त्या ठिकाणी सांगितलेले, काही विषय नाही. ग्राउंड संदर्भात मी सविस्तर व्हिडिओ देईन, तुम्हाला काळजी करू नका. नंतर हे जागांचा आयुक्त रिक्त आहे. बरेच जण म्हणले का त्यांनी याच्या वाईज जागा दिली नाही, त्याच्या वाईज, हे बघा बघून घ्या, सगळं वाईज टोटल कप्पीकृत आरक्षणासह त्यांनी जागा दिलेल्या आहेत लक्षामध्ये. ठीक आहे, बाकी सांगत नाही. आता आपण डायरेक्टली जातोय कट ऑफ कसा लागेल आणि काय लागेल. कारण का 578 जागांचीच तुलना या ठिकाणी होणार आहे. आणि 578 जागांची तुलना होत असताना लक्षात ठेवा, का कट ऑफ जास्त जाऊ शकतो याचं कारण सांगतो. पूर्वी ज्या जाहिरात आली होती, ह्या नंबर आहे माझा व्हॉट्सअपचा, त्याच्यावरती संपर्क करा लक्षामध्ये. पूर्वी जी जाहिरात आली होती मित्रांनो आपली पूर्वी, त्याच्यामध्ये 341 जागा होत्या. मात्र त्या 341 जागा आपल्याला जिल्हा वाईज वाटून आल्या होत्या. म्हणजे त्यावेळेस जो कट ऑफ लागणार होता तो प्रत्येक जिल्ह्याचा वेगळा लागणार होता. आलं लक्षामध्ये. तो जो कट ऑफ होता तो प्रत्येक जिल्ह्याचा त्या ठिकाणी काय होणार होता, वेगळा कट ऑफ त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार होता, किंवा वेगळा कट ऑफ त्या ठिकाणी आपला लागणार होता कधी, त्यावेळेस. मात्र आता काय झाले मित्रांनो, खरं सांगायचं म्हणजे आता प्रॉब्लेम असा आहे की आता आपला जो कट ऑफ आहे हा विभागीय स्तरीय म्हणजे राज्यस्तरीय कट ऑफ लागणार. हा असं नाही औरंगाबादचा एवढा लागला, नाशिकचा एवढा लागला, म्हणजे संभाजीनगरचा एवढा लागला, नाशिकचा एवढा लागला, नगरचा एवढा लागला, पुण्याचा एवढा लागला, ठाण्याचा एवढा लागला, असं नाही. तो जो कट ऑफ आहे तो कट ऑफ आपला काय झालं, राज्यस्तरीय झाले. ते पद कोणतं झाले, जेवण हे पद झाले राज्यस्तरीय पद झाले. त्याच्यामुळे त्याचा कट ऑफ हा एकच लागणार आहे. म्हणजे जेवढ्या विद्यार्थ्यांनी मित्रांनो पेपर दिलेले आहेत, जेवढ्या विद्यार्थ्यांनी पेपर दिले, जेवढ्या विद्यार्थ्यांनी परीक्षा दिलेल्या आहे, त्या विद्यार्थ्यांच्या सर्व
सर्वांच्या रोजच्या संपर्कातून एक गोष्ट समजली की कोणती गोष्ट समजली की आपल्याला समजून घ्या व्यवस्थित काय होणार आहे काय नाही, की आपल्याला जे प्रश्न होते 120 क्वेश्चन होते मित्रांनो, किती 120, आणि 120 प्रश्नाला मित्रांनो खरं तर एकच गुण होता, लक्षात ठेवा. म्हणजे एक पेपर आपला 120चाच होता, 120 मार्काचा पेपर होता, 80 मार्काचा फिजिकल राहील, असा 200 पैकी आपला कट ऑफ लागेल. परंतु झाले काय, ह्या 120 क्वेश्चनला आजपर्यंत वनरक्षकचे 60च क्वेश्चन होते, भरपूर वेळ भेटला. इव्हन बाकीचे सगळे पेपर जेवढे टीसीएसने आजपर्यंत घेतले त्या सगळ्या पेपरला 100 क्वेश्चन असायचे आणि 2 तास वेळ असायचा, म्हणजे 120 मिनिट असायचे. आज आपल्याला 120 क्वेश्चन होते, म्हणजे 20 क्वेश्चन एक्स्ट्रा असून सुद्धा 30 मिनिट वेळ आपल्याला कमी होता, लक्षात ठेवा. पहिली गोष्ट झाली ही, म्हणजे 90 मिनिटच आपल्याला या ठिकाणी वेळ होता. आणि ह्या 90 मिनिटामध्ये लक्षात घ्या, 90 मिनिटामध्ये काय गडबड झालेली आहे खऱ्या अर्थाने जे, आणि या ठिकाणी फॉर्म भरणारे जे मोस्ट ऑफ म्हणजे एक 70 ते 80% जे मुलं होते फॉर्म भरणारे, ऍक्च्युली असं नाही सर्वच पोलीस भरतीवाले होते किंवा सर्वच वनरक्षक किंवा पोलीस भरतीची तयारी करणार होते, चांगले चांगले लोकांचे सुद्धा फॉर्म त्या ठिकाणी होते, नाही असं नाही. लक्षामध्ये का ज्यांचं ग्राउंड कधीही निघणार नाही किंवा काही नाही असे लोक, असे विद्यार्थी आणि विद्यार्थिनी सुद्धा तुम्हाला त्या राज्य उत्पादन शुल्क, कारण ही राज्य उत्पादन शुल्क ही जी पोस्ट आहे मित्रांनो खूप मस्त पोस्ट आहे. सगळ्या जवानांमध्ये तुमच्या टोटल जेवढे जवान आहेत राज्य सरकारचे त्या सगळ्या जवानात टॉपचा जवान असेल किंवा टॉपचा पोलीस शिपाई असेल तर तो राज्य उत्पादन शुल्कचा पोलीस शिपाईची पोस्ट असते मित्रांनो. त्यामुळे इकडे सगळ्यांचा कला असतो मित्रांनो इकडे येण्याचा. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का बऱ्याच जणांनी भरती जास्त दिवस झाले नव्हती, म्हणजे खूप दिवस झाले भरती झाली नव्हती 13-14 नंतर, तेवढी उशिरा पण होऊन जागा एकदम तुटपुंजा जागा या ठिकाणी निघाल्या होत्या, बरोबर ना. तर मग 70-80% मुलं हे काय होते, पोलीसवाले होते. आणि पोलीसवाल्या मुलांना भरतीचं कसं आहे, आपल्याला त्या ठिकाणी 100 प्रश्न असतात, पोलिसांना 90 मिनिटं वेळ असतो. म्हणजे हे जे 100 प्रश्न आहेत हे तुम्हाला 1.5 तासात तुम्ही एकदम राईट आणि परफेक्ट कव्हर करता, हे जे 100 प्रश्न येते. कारण का काय होतं, त्या ठिकाणी क्वेश्चन मोठे नसतात, ऑनलाईन क्वेश्चन नसतात, ऑफलाईन असतात आणि छोटे छोटे ऑनलाईन क्वेश्चन असतात. त्याच्यामुळे तिथं मराठी आणि जीके तर तुम्ही इव्हनली 20 मिनिटांमध्ये क्लिअर करता, राहिलेला वेळ हा गणिताला देता. आणि ती गणित पण छोटे छोटे गणित असतात, फिराऊ गणित नसतात, फसवी गणित नसतात किंवा हे नसतं. हे कुठलं सांगतोय मी, पोलीस भरतीचं. पण कालच्या पेपरला काय झालं, सगळ्यात महत्वाचं, आता सगळ्या विषय प्रत्येक विषयाच्या संदर्भातलं मी एक विषयाचं घेतोय. जो विषय होता आपला सगळ्यात महत्त्वाचा मराठी व्याकरण. नीट लक्ष द्या, प्रॉपर लक्ष द्या. कट ऑफ मी फायनली तुम्हाला सांगणार आहे, कट ऑफ काय जाऊ शकतो फायनल मी तुम्हाला सांगतो. का एवढे मार्क जर असेल तर तुम्ही सेफ मध्ये आहे ग्राउंड साठी. लक्षामध्ये मराठी व्याकरणाला मित्रांनो आपल्याला 30 गुण होते. आता ह्या मराठी व्याकरणाला 30 गुण होते, मात्र मराठी व्याकरण हा असा टॉपिक आहे का हे वाचल्यानंतर त्याचं उत्तर लगेच येत होतं. म्हणजे इथं तुम्हाला कमीत कमी एक 10 ते 15 मिनिटं एवढी सुद्धा गरज वेळेची लागत नव्हती. मात्र झालं असं का त्या ठिकाणी 25 प्रश्न होते आणि एक पॅसेज होता. हा जो पॅसेज होता हा पॅसेज 5 मार्काला होता, लक्षामध्ये 5 मार्काला, आणि याच्यावरती 5 प्रश्न होते. काल आता लास्ट सीप होती, कालच्या ज्या पेपर झाला त्या कालच्या पेपरला सुद्धा तुम्ही पाहिलं असेल, काल मी स्वतः तो पेपरला होतो कालचा पेपर होता. जो पॅसेज होता मराठी खूप सोपं आलं होतं. मराठी पण कालच्या पेपरच्या लास्ट सीप जी होती त्यांनी करेक्ट मराठी पैकी त्यांना 30 पैकी हार्डली 28-29 असे मार्क सर्वांना मिळतील, विषय नाहीत. कारण का पॅसेज पण खूप सोपं होता आणि मराठी व्याकरण जे आलं होतं ते पण सोपं होतं. आणि मी तुम्हाला मध्यंतरी सांगितलं होतं ज्यावेळेस स्टार्ट झाले त्यावेळेस का राज्यघटना मध्ये तुमची जी भूगोलामध्ये जी जनगणना हा विषय आहे, जनगणना आणि तुमचा समाज मराठी व्याकरणातला याच्यावरती फार फोकस होता. काल समासावरती 4-5 क्वेश्चन होते आणि खूप सोपे क्वेश्चन होते समासावरती. म्हणजे मराठी व्याकरणाला तुमचा अवरेज स्कोर जो होता सर्वांचा हा 25 अवरेज स्कोर सर्वांचा होतो, या ठिकाणी सर्वांचा होतो, एकदम कमीत कमी विद्यार्थ्याचा या ठिकाणी होतो. कारण मित्रांनो मेरिट का टाईट जाऊ शकते याचं कारण होतं कारण का 578 जागा आहेत फक्त, गुणुले 10 एकाच 10 घेणार आहेत ते, म्हणजे 5780 मुलं त्यांना ग्राउंडला घ्यायचे. म्हणजे आपण असं करू का एक 6000 ते 6500च्या आसपास मुलं ते काय करणार ग्राउंडला, म्हणजे 6000 मुलं, 5700 म्हणजे 6000 मुलं धरू. त्या 6000 जर यायचं असेल आपल्याला, कारण का ऑल महाराष्ट्र मेरिट लागणार, त्याचं ऑल स्टेट मेरिट लागणार आहे, त्या 6000 जर यायचं असेल तर आपल्याला किती स्कोर सेफ असेल त्याची कारण काय आहेत. मेरिट कमी, मी पूर्वी सांगायचो की 110 कट ऑफ किंवा 100च्या आसपास जाऊ शकणार मुलं, जागा कमी, मुलं सर्व आहेत. परंतु कालच्या पेपरवरून एक गोष्ट सांगतो, मी स्वतः पाहिला जो वेळ आहे आपल्याकडे, वेळ हा जो 90 मिनिटाचा वेळ आहे, 90 मिनिटाचा वेळ त्या ठिकाणी बिलकुलही वेळ पुरत नाही. याचं कारण सांगतो, मराठीला तुम्ही ऍव्हरेज मार्क घेताय, इंग्रजीला पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांची जास्त संख्या असल्यामुळं इंग्रजी ह्या विषयावरती सर्वांची कमांड नाही आणि इंग्रजी विषयाची गडबड होते. आणि राहिला विषय बुद्धिमत्ता, मराठी नव्हती, मॅथ नव्हतं, लक्षात ठेवा बुद्धिमत्ता. हे बुद्धिमत्तेचे जे 30 प्रश्न होते ना मित्रांनो, हे बुद्धिमत्तेचे 30 प्रश्न, हेच 30 प्रश्न जवळजवळ तुम्हाला
1 तासाच्या आसपास घेऊन जातात किंवा 45 मिनिट, ज्याचं लयच एकदम स्ट्रॉंग आहे किंवा लयच परफेक्टली चांगला आहे त्याचा विषय येत नाही. मात्र 45 मिनिटं म्हणजे जवळजवळ पाऊण तास तुम्हाला नुसतं त्या एकट्या बुद्धिमत्तेला लागतात. आता प्रश्न इकडे पहा, हा मराठीचा जो पॅसेज आहे लक्षामध्ये, मराठीचा हा जो पॅसेज आहे, ह्या पॅसेजला मित्रांनो तुम्हाला 5 मार्क मिळवण्यासाठी 5 मिनिटं सुद्धा पुरत नाहीत, जास्त वेळ लागतो. कारण का तो पॅसेज, आता कालचा पॅसेज बघा, काल थर्ड शिफ्टला जे मुलं होते शेवटच्या, पॅसेज खूप मोठा होता, स्क्रोल करावा लागत होता पॅसेज खाली, पॅसेज आपल्याला खाली स्क्रोल करावा लागत होता, पॅसेज खूप मोठ्या प्रमाणात पॅसेज आला होता आणि मोठा पॅसेज होता. त्याच्यामध्ये पॅसेजचे उत्तर सोपे होते, नाही असं नाही, परंतु ते पॅसेज वाचावा लागत होतो 5 वेळा. आणि इथून पुढे सांगतो पॅसेजचं सांगतो, आधी प्रश्न वाचून घ्यायचे, ते लक्षात राहतात आणि मग पॅसेज वाचायचं, म्हणजे आपल्याला क्लिक होतात कोणत्या प्रश्न आहे आणि त्याचं उत्तर इथं असू शकतं. प्रश्न आधी वाचून घ्यायचे पॅसेजचे, कधी बी लक्षात ठेवा. आणि लक्षामध्ये कालचा पॅसेज सोपा होता, एकदम सोपा, मात्र स्क्रोल करून तो वाचायचा होता. आणि कोणीही तो पॅसेज एकदा वाचल्यानंतर 5 प्रश्नांची उत्तर देता येत नाही, तो पॅसेज परत डबल त्याच्यावर नजर टाकावं लागते. काहींना तर 5 क्वेश्चनला 5 वेळेस नजर टाकावं लागते, मग त्या ठिकाणी तुमचा पॅसेज मार्क घालतो, बरोबर, तिथं मार्क जातात. यापुढं म्हणजे मराठीला तुम्हाला ऍव्हरेज स्कोर जो आहे मराठीचा सेफ मध्ये, जो ऍव्हरेज स्कोर हा 25 स्कोर सगळ्यांना येईल असं समजू. ऍक्च्युली 30 पैकी 30 पण बऱ्याच जणांना आहे, 27-28 आहे, पण 25 स्कोर ऍव्हरेज मध्ये. आता इंग्रजी विषयाकडे आलं, इंग्रजीला पण पॅसेज होतं, इंग्रजीचा पॅसेज वाचायचा कोणी भांड्यात पडत नाही, ज्याची खरंच खास इंग्रजी कमांड आहे, किंवा जो स्पेशली सर्व सेवेची तयारी करतो. मला माहिती पोलीस भरती करणाऱ्या कोणत्याही विद्यार्थ्यांनी इंग्रजीचा पॅसेज वाचले नाही, पॅसेज नाही, इव्हन ग्रामर पण लक्ष दिलेलं नाही इंग्रजीचा. म्हणजे तुम्ही इथं ऍव्हरेज 10च मार्क पकडा, एवढे पण नाही आलेले काही विद्यार्थ्यांना, मात्र 10 पकडू आपण, कारण का ते काय होते हे होतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुम्हाला मला जे मेन सांगायचं ते पुढे पहा. आता जीकेचा विषय संदर्भात सांगायचं, पोलीस भरतीला जे आपल्याला जीके असतं ना, हे जीके फार वेगळं असतं मित्रांनो. गरम पाण्याचे झरे कुठं, हे कुठं, ते कुठं, हा काल आता मला सांगा सेकंड शिफ्टला, कालच्या सेकंड शिफ्टला त्यांनी जालना जिल्ह्याची मला वाटतं काहीतरी लोकसंख्या विचारली होती. अहो आपण ज्या जिल्ह्यात राहतो त्या जिल्ह्याची लोकसंख्या मुश्किल आहे आपल्याला माहित असणं. आता कोणत्याही जिल्ह्यात, सपोज मी नगरच आहे आणि मला जालना जिल्ह्याचे ऑन दी स्पॉट लोकसंख्या विचार नाही सांगता येणार, मला नागपूरची लोकसंख्या विचार नाही सांगता येणार. म्हणजे असे काही क्वेश्चन आपल्याला काल पाहायला भेटले. म्हणजे जीकेला ऍव्हरेज स्कोर जो आहे 30 पैकी हा 15 येतो, फक्त 15 स्कोर जीकेला येऊ शकतो जास्तीत जास्त. एखाद्याचं जीके प्रॉपर चांगला असेल किंवा प्रॉपर एखादा जीके वाला मास्टर असेल, त्याचे 20 क्वेश्चन बरोबर येतील जास्तीत जास्त. 30 पैकी 30 जीकेला कोणालाच क्वेश्चन येणार नाही, बरोबर, कोणाचेच क्वेश्चन येऊ शकत नाही. त्याच्यात तो बीजेपीला त्या टीसीएसला अमित शहा काय आवडतो, कारण अमित शहावरती कंटिन्यू क्वेश्चन असतात. अमित शहानी कुठे उद्घाटन केलं, अमित शहानी कशाचं उद्घाटन केलं, कोणत्या ठिकाणी उद्घाटन केलं, म्हणजे हे क्वेश्चन होते. म्हणजे जीकेवरती पण आपल्याला जीके पण टफ होतं. आणि इंग्लिश, म्हणजे हे जे 60 मार्क होते, हे 60 मार्क आपल्यासाठी डोकेदुखी होते. मी पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांच्या दृष्टीने बोलतो, हे जे 60 मार्क होते आपल्यासाठी डोकेदुखी होते. 60 मार्क आपल्यासाठी महत्वाचे होते. हे जे मराठीचे 30 मार्क आणि हे बुद्धिमत्तेचे 30 मार्क, हे 30 मार्क, बाकी 30 इथं 60 पैकी जवळजवळ 50 45 असा स्कोर मिनिमम मुलांनी घेतलेला आहे. त्याचं कारण सांगतो की या ठिकाणी काय झालं होतं, आपल्याला 45 जे आहे, सॉरी, ही बुद्धिमत्ता आहे ना मित्रांनो, हे 30 क्वेश्चन फार सोपे होते, अवघड नाही. हे 30 मार्क सोपे होते क्वेश्चन, खूप सोपे होते. मी काल पाहिला पेपर, खूप सोपे होते क्वेश्चन, नाही असं नाही, मात्र त्याच्यात पझल पण होते. आणि लक्षामध्ये त्याच्यामध्ये तुम्हाला उत्तरेकडे तोंड करून 8 जण बसलेत, सर्कल करून 8 बसलेत, इमारतीच्या खालीवर एवढे, म्हणजे हे जे प्रश्न आहेत ना मित्रांनो, हा एक प्रश्न तुमचा कमीत कमी 5 ते 10 मिनिट वेळ खातो एक प्रश्न. आणि 5 ते 10 मिनिट वेळ खाऊन सुद्धा तो बरोबर येईन असं नाही, आणि लक्षामध्ये, आणि तो 5 ते 10 मिनिट वेळ खाऊन सुद्धा तो बरोबर येईलच असं येत नाही. लक्षामध्ये त्याच्यामुळे ही बुद्धिमत्ता थोडी किचकट नव्हती, मात्र वेळ खाऊ होती, खूप वेळ खाऊ होती. कोणालाही पेपरला पूर्णपणे वेळ त्या ठिकाणी कव्हर झालेला नाही, लक्षात ठेवा, कोणाचाच विद्यार्थ्याचा पेपर. आणि दुसरी गोष्ट, ज्यांनी फर्स्ट टाइम बुद्धिमत्ता घेतलं सोडवायला, त्यांची बुद्धिमत्ता जवळजवळ पाऊण तास लागला कव्हर व्हायला, पाऊण तास ते 1 तासाजवळ बुद्धिमत्ता गेली. मग राहिला अर्धा तास. मग त्या अर्धा तासात काय झालं, गडबड झाली. मग मराठीचं सोडू, इंग्लिश सोडू का जीके सोडू? मग त्या 90 क्वेश्चनला तुम्ही जर अर्धा तास ते पाऊण तास दिला असेल, तर ऍव्हरेज तुमची जी अॅक्युरसी पाहिजे, ती अॅक्युरसी पाहिजे तेवढी त्यामध्ये परफेक्ट आलेली नाही. त्या 90 मध्ये लक्षामध्ये अॅक्युरसी पाहिजे तेवढी परफेक्ट त्या ठिकाणी आलेली नाही. मग दुसरी गोष्ट, आता विद्यार्थ्यांनी ऍव्हरेज 120 मार्क होते, तुम्हाला 0.25 म्हणजे 1/4 मायनस होणार होतं. मग मित्रांनो, विद्यार्थ्यांनी तरी पण भरपूर विद्यार्थ्यांनी अटेम्प्ट जे आहेत त्यांचे हे 120 अटेम्प्ट आहेत. ज्यांनी 120 अटेम्प्ट केले त्यांनी इंग्लिशचे जे 15 क्वेश्चन आहे, मी हुशार मुलांबद्दल बोलत नाही, मी माझ्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांबद्दल बोलतोय. काही सरळ सेवेचे असतील, तलाठीचे पेपर प्रिपरेशन करणारे असतील, किंवा काही एमपीएससी प्रिपरेशन करतात, त्यांची इंग्लिश चांगली असेल तर ते इंग्लिश चांगलं देऊ शकतात. पोलीस भरतीच्या विद्यार्थ्यांचा इंग्लिशचा जास्त काही संबंध येत नाही, कारण का पोलीस भरतीला इंग्लिश नसल्यामुळे जे पूर्ण वेळ पोलीस भरती करतात, कारण काल मी सेंटरला पाहिलं, मोस्ट ऑफली सगळे ओळखीचे विद्यार्थी होते, पोलीस भरती करणारे विद्यार्थी ठिकाणी पेपरला होते, आणि मी त्यांच्यासाठीच हा व्हिडिओ बनवत आहे. लक्षामध्ये इंग्लिश
तर ह्या इंग्लिशला आपल्याला एक बऱ्याच जणांनी तुक्काराम केलेला आहे, म्हणजे तुक्के मारलेत, बऱ्याच गोळ्या मारलेले इंग्लिशला, मोठ्या प्रमाणात गोळ्यांचं प्रमाण जास्त आहे इंग्लिशमध्ये. त्याच्यानंतर दुसरी गोष्ट अशी का म्हणजे मराठीला तुम्हाला ऍव्हरेज स्कोर हा जर 25 येत असेल, जीकेला ऍव्हरेज स्कोर हा जर 20 येत असेल, बुद्धिमत्तेला ऍव्हरेज स्कोर हा जर 20 थोडंसं कठीण आहे ना बरं का, कारण का सोल्युशन पण 20 येऊ शकतो, कारण का कठीण जरी असलं तरी. आणि राहिला प्रश्न इंग्लिशचं गंमत अशी, इंग्लिशचा ऍव्हरेज स्कोर मीच सांगू शकत नाही कोणाला किती येऊ शकतो, पण आपण एक 10 धरू, म्हणजे 20 आणि 20 40 50, 50 आणि 20 75, म्हणजे 75 जर मार्क आले, 75 प्लस मार्क जर असतील, 75 प्लस मार्क, तर 6000 मध्ये तुमचं नाव येणं मुश्किल नाही. लक्षामध्ये 6000, पण 75 पण मला थोडंसं आता ज्यावेळेस रिस्पॉन्सिबिलिटी आपली जी फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी 10-12 दिवसामध्ये फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी, त्या रिस्पॉन्सिबिलिटी नुसार मी तुम्हाला परफेक्टच अंदाज काढेन, परंतु आजचा अंदाज जरा थोडासा माझा खालीवर होऊ शकतो, लक्षात ठेवा. पण एक लक्षात ठेवा, एवढा जर स्कोर असेल, एवढा स्कोर, तर तुम्ही एवढ्या स्कोरला सेफ मध्ये राहताना काळजी करून एवढ्या स्कोरला तुम्ही सेफ मध्ये राहणार आहे. मात्र इथे स्कोर कट ऑफ का वाढू शकतो, तुम्ही म्हणशाल सर 80, काही विद्यार्थ्यांचं जे अटेम्प्ट आहे हा 100च्या आतच अटेम्प्ट आहे मित्रांनो. बऱ्याच विद्यार्थ्यांनी मायनस सिस्टम असल्यामुळे पूर्णपणे अटेम्प्ट केले नाही. ज्यांनी 100च्या आत अटेम्प्ट केला त्याला काही 100 पैकी 100 मार्क येणार नाही, त्याचे त्या 100 मध्ये पण 10-15 चुकणारच आहे. आणि लक्षामध्ये म्हणजे 10-15-20 जरी चुकलं तर तो परत त्या ठिकाणी बरोबर त्या क्वालिटीने त्या 80 वरतीच येतो. म्हणजे 80 हा जो स्कोर आहे, 80 मार्क तुम्हाला ओपन ओबीसी सगळ्यांना सांगतो मी जनरली 80 प्लस वाले जे आहेत एकदम सेफ झोन मध्ये असतील. लक्षामध्ये हा जो स्कोर आहे तुमच्यासाठी आत्ताच्या घडीला सांगतोय मी, आत्ताच्या घडीला ज्यावेळेस हे येईल रिस्पॉन्सिबिलिटी त्यावेळेस मी परत नवीन, पण हा स्कोर आत्ताच्या घडीला तुमच्यासाठी एकदम सेफ स्कोर असणार, लक्षात ठेवा 80 प्लस. कारण की मित्रांनो 1/4 निगेटिव्ह सिस्टीम होती आणि कोणी नाही मित्रांनो का ज्याला इंग्लिश आउट ऑफ येईल आणि जीके आउट ऑफ येईल. जीके आणि इंग्लिश कोणीच आउट ऑफ घेऊ शकत नाही मित्रांनो. एखादा इंग्लिश लय मास्टर असेल, लय मास्टर परफेक्ट, त्यावेळेस तो कुठेतरी त्या इंग्लिश मध्ये 27-25 एक मार्क घेऊ शकतो. आणि लक्षामध्ये अन्यथा कोणी मार्क त्या ठिकाणी जास्त प्रमाणात मार्क घेत नाही, ही पण तुम्हाला मी आधी क्लिअर करतो. आणि लक्षामध्ये हा मराठीला तुम्ही 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता, मराठी सोपी असते काही विषय नाही. बुद्धिमत्तेला पण जर वेळ दिला, प्रॉपरली वेळ दिला, तर 30 पैकी 30 मार्क घेऊ शकता. म्हणजे ह्या 60 पैकी तुम्हाला 50 आणि ह्या 60 पैकी तुम्हाला 30 असे मार्क जर आले तर 80 हा तुमचा सध्याच्या घडीचा मी सेफ स्कोर सांगतो, सध्याच्या घडीचा. आणि ज्याला 85 येतात, 90 येतात, 95 येतात, यांचा तर विषयच येत नाही. ज्याला 90 प्लस मार्क येतो तो परफेक्ट सेफ झोन मध्ये आहे. इथं काय तुम्हाला वनरक्षक सारखे 116, 118, 120 असे मार्क दिसणार नाही या ठिकाणी. आणि लक्षामध्ये कारण या ठिकाणी मायनस सिस्टीम होती, वनरक्षकला पण तेवढे मार्क दिसले नसते. पण कधी जर 60 मार्क 60च क्वेश्चन नसते तर वनरक्षकला एक क्वेश्चन 2 मार्कला होता आणि विथ मायनस सिस्टीम नव्हती. आणि लक्षामध्ये वनरक्षकला जर 120 क्वेश्चन असते, वनरक्षकला जर 120 क्वेश्चन जर असते ना, 120 क्वेश्चन, तरी वनरक्षकला 116, 118चा कट ऑफ तुम्हाला दिसला किंवा विद्यार्थी दिसला नसता. मग ते वनरक्षकचे विद्यार्थी तुम्हाला 106, 104 असे विद्यार्थी दिसले असते. आणि लक्षामध्ये म्हणजे हा जो स्कोर आहे, म्हणजे तुम्हाला कोणाला 85 येत असेल, कोणाला 90 येत असेल, कोणाला 95 येत असेल, हा सेफ तुमच्यासाठी एकदम सेफ झोन मधला स्कोर आहे. लक्षामध्ये मी मिनिमम जो स्कोर सांगितलं तुमचा तो हा सांगितलाय. आता तुम्ही म्हणाल का सर एवढं कमी येणार नाही, मला कमीचा नसतो प्रश्न. मुलांनी अटेम्प्ट जो आहे, आणि जे हुशार मुले, जे मुलं हुशार आहेत त्यांनी अटेम्प्ट एकदम कमी प्रमाणात अटेम्प्ट केले, त्यांनी काही अटेम्प्ट नाही केले हुशार मुलांनी. 120 पैकी 120 जे हुशार मुले त्यांनी 90, 100 लई झालं तर 110 पर्यंत अटेम्प्ट केले. लक्षामध्ये आणि जीकेचे काही क्वेश्चन असे होते, ह्या जीकेचे जे 30 क्वेश्चन होते, ह्या 30 पैकी 25 सुद्धा बरोबर येणं मुश्किल आहे मुलांचं. 25 नाही, मला तर 20 सुद्धा मुश्किल आहे बरोबर येणं. कारण का जीके फार हार्ड टाकलं त्याने अलीकडच्या 2-4 दिवसामध्ये ना, 2-3 अलीकडच्या 2-4 सिप मध्ये ना जीकेला फार हार्ड दर्जा दिला होता. त्याच्यामुळे लक्षात ठेवा, आपल्याला जर ओपन वाल्या कॅटेगरीला जर एक 85 स्कोर असेल, ओबीसी वाल्याला एक 80 असेल, SC ST वाल्याला जर एक 75 असेल, लक्षात तर सेफ आहे. आणि वुमनचा जर विचार केला तर आता वुमनच्या जागा किती आय थिंक मी पाहिलं नाही, पण वुमनला एवढा स्कोर एकदम सेफ मध्ये राहील. हा तर किंवा हा स्कोर वुमनला, लक्षामध्ये ऑल वुमनला हा स्कोर सेफ मध्ये राहील. त्याच्यानंतर एनटी मध्ये जेवढे सगळे एनटी येतात त्यांना पण 78 ते 80 या दरम्यान स्कोर गरजेचं आहे असणं ह्याच्या संदर्भात. परंतु हा जो कट ऑफ मी देतो तुम्हाला, हा एकदम संभाव्य कट ऑफ आहे. लक्षामध्ये हा संभाव्य कट ऑफ आहे. याच्या संदर्भात ज्यावेळेस आता आपली हे येईल काय म्हणतात, आपली रिस्पॉन्सिबिलिटी, फर्स्ट रिस्पॉन्सिबिलिटी, त्याच्यावेळेस मला विद्यार्थ्यांचे सगळ्यांचे मार्क बऱ्यापैकी कळतील, ऍव्हरेज मार्क समजतील, त्यावेळेस मला ऍव्हरेज मार्क कळतील. त्यावेळेस मी नंतर पुन्हा तुम्हाला त्यासाठी एकदम प्रॉपरली आणि एक चांगला व्हिडिओ तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी देईल. आता राहिला प्रश्न चालकला सुद्धा असंच आहे मित्रांनो. चालकला सुद्धा
80 मार्काचं तुम्हाला बाकीच्या गोष्टी असल्यामुळं चालकला सुद्धा तुम्हाला एक 80 ते 90 क्वेश्चन, चालकला जास्त मिनिट लागू शकतं कारण चालकच्या जागा कमीत, लक्षात ठेवा. 1 मिनिट 78 जागा आहे चालकच्या, 78 म्हणजे 773 जागा आहे, 730 म्हणजे 1000 मुलं घ्यायचे चालकला. आणि चालकचे पेपर 1-2 दिवस झाले होते, त्याच्यामुळं चालकला सुद्धा मोठ्या प्रमाणात मुलांनी फॉर्म टाकलेला होता लक्षामध्ये. पण जरी फॉर्म कमी आले असते चालकला असेल किंवा चपराशीला असेल तरी त्याचा एकाच 10 कट ऑफ असल्यामुळे मुलं माफत घ्यायची. इथं वनरक्षक सारखं पास आउट झालेले सगळे नाही, इथं तुमच्या आधी गुणी वाचता येते आणि त्याच्यानंतर तुमचा कट ऑफ लागणार लक्षामध्ये. हा जो ऍव्हरेज मी सांगितलं तुम्हाला, हा 75चा जो ऍव्हरेज मी तुम्हाला सांगितलाय, हा 75चा ऍव्हरेज एकदम प्रॉपरली ऍव्हरेज आहे लक्षात ठेवा. हा जो 75चा ऍव्हरेज तुम्हाला आता मी या ठिकाणी दिलाय ना, हा जो 75चा ह्यो असा ऍव्हरेज तुमचा असणार आहे. म्हणजे हे कोणाचं सांगितलंय, जे जास्त म्हणजे पोलीस भरती करणारे जे कॅन्डिडेट होते आपले पोलीस भरती उमेदवार, ह्या पोलीस भरती उमेदवारांचा हा रेशो सांगितला नाही मी लक्षामध्ये. जे मुलं खरंच प्रॉपरली सरळ सेवा करत होते, प्रॉपरली टीसीएसचा अभ्यास आहे, प्रॉपरली टीसीएसच्या पॅटर्ननुसार अभ्यास करत होते, त्या विद्यार्थ्यांचा स्कोर चांगला येऊ शकतो असं काही नाही. मात्र या ठिकाणी मराठी, इंग्रजी लक्षामध्ये, मराठी, इंग्रजी, जीके आणि बुद्धिमत्ता या पद्धतीत स्कोर मित्रांनो विद्यार्थ्यांचा आपल्याला त्या ठिकाणी बऱ्याच विद्यार्थ्यांचा पाहायला त्या ठिकाणी काय मिळालेला आहे लक्षामध्ये. आता त्यानंतर पुढे सांगायचं म्हणजे पुढचं पहा, पुढची जर गोष्टीचा विचार करायचा म्हटलं तर आता मी तुम्हाला सांगितलं म्हणजे काय सेफ राहील, म्हणजे तुम्हाला फायनल नाही म्हणजे फायनल ग्राउंडसाठी, ग्राउंडला पात्र होण्यासाठी, फायनल ग्राउंडला तुम्हाला पात्र होण्यासाठी किती मार्क गरजेचे आहे. तर मी आताच तुम्हाला सांगितलं ओपनचा कॅटेगरी असल्याला 85 मार्क आले, 85-90 एवढे पण नाही गरज बरं का, एवढी पण नाही. -5 +5 नाही -5 धरा, +5 ची आवश्यकता नाही त्या ठिकाणी. ओबीसीचा जवान असेल तर त्या ठिकाणी त्याला 75 ते 80 या ठिकाणी तुम्ही -5 +5 धरू शकता. त्याच्यानंतर एससी एसटी कॅन्डिडेट असेल त्याला 70 ते 75 या ठिकाणी पण तुम्ही +5 -5 धरू शकता. आता ह्या दरम्यान कट ऑफ तुमचा लागू शकतो. मात्र अजून परफेक्ट कट ऑफ मी तुम्हाला कधी सांगेन, ज्यावेळेस सर्वांच्या रिस्पॉन्सिट लवकर येतील, राज्य उत्तर रिस्पॉन्सिट लवकर रिस्पॉन्सिट येईल, फर्स्ट रिस्पॉन्सिट ज्यावेळेस येईल आपली, ते फर्स्ट रिस्पॉन्सिट मध्ये मी लगेच पोल घेईल, सर्वांच्या मार्कांची हे करेल. कारण का आज गंमत असेल तुम्ही सांगू शकत नाही मला एक्झॅक्ट एवढं, कोणीच सांगू शकत नाही. कारण का कोणाच्या 120 प्रश्न होते, वेळ इतका कमी होता, 90 मिनिट मध्ये खूप कमी वेळ होता आणि त्याच्यात पेपरच कव्हर झाला नाही. बऱ्याच जणांना पेपर कव्हर झाला हा एक फंडा आहे. आणि त्यामुळं ऍव्हरेजली 100 ते 110 पण नाही 100 हेच ऍव्हरेज आहे सगळ्यांचं, 100 हेच ऍव्हरेज आहे सगळ्यांचं का अटेम्प्टचं, जे राईट अटेम्प्ट आहे हे सगळ्यांचं 100च्या आसपास त्यांचं हे आहे, जास्त काही त्यांनी केलेलं नाही लक्षामध्ये. त्याच्यामुळं एक गोष्ट महत्वाची का रिस्पॉन्सिट आल्यानंतर मी पुन्हा एकदा महत्वाचा कट ऑफ आहे तो तुमच्यासाठी नक्की मी रिस्पॉन्सिट आलो नक्की तुमच्यासाठी पुन्हा एकदा मी अतिशय प्रॉपरली जो मेन कट ऑफ आहे तो कट ऑफ मी तुमच्यासाठी नक्की देईल. आलं लक्षामध्ये, काळजी करू नका मित्रांनो. चालतंय, सर्वांना पुन्हा एकदा मकर संक्रांतीच्या शुभेच्छा देतो मित्रांनो. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल धन्यवाद. का ह्या व्हिडिओत मी काय पाहिलं की आपण काय पाहिलं या व्हिडिओच्या माध्यमातून की कशा पद्धतीनं पेपर होता आणि कशा पद्धतीने पेपरला या ठिकाणी गरज होती आणि त्यानुसार मेरिट लागू शकतं. त्याच्यामुळे ज्याला 80 आता एखादं म्हणत सर माझे एवढे बरोबर येतात मराठीचे, काहीच सांगू नको तू, फिकू नको अजिबात. काय झालेलं आहे, कारण का कोणालाही कोणीही सांगू शकत नाही का एवढे बरोबर येतील का तेवढे बरोबर येतील. याचं कारण सांगतो, लक्षातच राहील नाही प्रश्न. मी पेपर दिला का माझ्या काही मराठीचे एक क्वेश्चन लक्षात नाही राहिलेलं असं म्हणजे लक्षात राहत नाही क्वेश्चन, कारण का आपल्यामध्ये धावपळ असते, गडबड असते, काय जीकेचं तर कोणाच्याच लक्षात राहत नाही काय विचारले. जीके हा जो क्वेश्चन असा आहे ह्या जीकेचं तर कोणाच्याच लक्षात राहत नाही. त्याच्यामुळे काळजी करू नका. सगळ्यात बेस्ट म्हणजे तुम्ही प्रयत्न केले, खूप चांगले प्रयत्न केलेत, सर्वांनी पेपर दिलेत, लवकरच रिस्पॉन्सिट येतील. रिस्पॉन्सिट आल्यानंतर मी लवकरच तुम्हाला फायनली कट ऑफचा अंदाज त्या ठिकाणी सांगेन. लक्षामध्ये काळजी करू नका, लोड घेऊ नका. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तुमचं खूप मनापासून आभार, अभिनंदन. आणि असंच प्रेम सहकार्य सदैव राहू द्या. लेखीचा कट ऑफ मी अजूनही तुम्हाला नंतर थोडं सांगत वेळेचं नियोजन कसं झालं काय वगैरे. मात्र तत्पूर्वी व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल मी तुमचा आभार व्यक्त करतो. आणि पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्ण संधी म्हणून मिशन खाकी बॅच 1 घेऊन आलो मित्रांनो. ऑनलाईन बॅच तुमचं पोलीस होण्याचं स्वप्न साकार करा तुम्ही गुरुकुल सोबत. 50% ऑफ झालेले मित्रांनो. आता फक्त 500 रुपयामध्ये तुम्हाला ऍडमिशन भेटणार आहे. आणि ह्या 500 रुपयामध्ये मित्रांनो सर्व विषय तुम्हाला एकाच फी मध्ये उपलब्ध झालेले आहेत. महाराष्ट्रातील टॉप एज्युकेटर तुम्हाला या ठिकाणी शिकवायला आहे. ऑनलाईन बॅच लाईव्ह प्लस रेकॉर्ड बॅच कालावधी फक्त 1 वर्षाचा आहे. अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस आहे. किती वेळा तुम्ही लेक्चर पाहू शकता मित्रांनो. 8600603715 या नंबरवरती संपर्क करा आणि आजच आपला प्रवेश निश्चित करा. फिबिस सर गुरुकुल अकॅडमी ऍप्लिकेशन डाउनलोड करा आणि आज आपला प्रवेश निश्चित करा. डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे, त्या ठिकाणी तुम्ही घेऊ शकता. प्ले स्टोर वरून तुम्ही हे ऍप्लिकेशन डाउनलोड करायचे मित्रांनो. टॉप एज्युकेटर, टॉप बॅच आणि टॉप कालावधी आणि
टॉप लेक्चर्स आणि किती वेळा पाहू शकता लेक्चर, त्याला काही मर्यादा नाही. किती वेळा अनलिमिटेड व्हिडिओ ऍक्सेस असते. महाराष्ट्रातली एकमेव बॅच म्हणजे मिशन खाकी बॅच 1. त्याच्यामुळे सर्वांनी या बॅचला पण प्रवेश घ्यायचा आहे. त्याच्यानंतर मित्रांनो आपलं जम्बो पुस्तक पण मार्केटमध्ये आलेले सगळीकडे आता. आणि एक सांगतो, 40,000 जम्बो पेक्षा पुढचा कोणताही अंक नाही, हे पहिलं क्लिअर करतो. हार्डवेस सर भारतीय प्रकाशनचा फक्त 40,000च जम्बो आहे. 41, 42, 43, 44, 45, 46 असं काही नाही, हे लक्षात ठेवा. फक्त 40,000 जम्बो आहे. 35,000 जम्बो जो विद्यार्थी बेस्ट सेलर होता त्याच्याच धर्तीवरती 40,000 जम्बो मार्केटमध्ये आलेला आहे. केवळ साधं बुक नाही तर स्मार्ट बुक आहे. लेटेस्ट 2023 मध्ये झालेल्या सर्व प्रश्नपत्रिकांचं सखोल विश्लेषण, नवीन सुधारित 11वी आवृत्ती 2023-24, 40,000 प्लस जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्ग सखोल विश्लेषण असणार. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्मार्ट बुक, महाराष्ट्रात असणार एकमेव स्मार्ट बुक. तुम्ही पोलीस प्रशासन घटक वाचायचा पुस्तकाच्या पानावर घटक वाचायचा, कोपऱ्यात स्कॅन करायचं, लगेच लेक्चर पण तिथे तुम्हाला पाहायला भेटणार. असं QR कोड सह स्मार्ट बुक स्वरूपात स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये किंवा स्पर्धा परीक्षामध्ये क्षेत्रातील QR कोडचं असणार एकमेव पुस्तक म्हणजे 40,000 जम्बो. हे पण पुस्तक तुम्ही नक्कीच खरेदी करा मित्रांनो. त्या पण पुस्तकात तुम्हाला नक्कीच खूप फायदा या ठिकाणी होऊ शकतो. आणि अशा पद्धतीने आज आपण राज्य उत्पन्न शुल्क भरती 23च्या संदर्भातला हा लेखीचा कट ऑफच्या संदर्भातला जो संभाव्य व्हिडिओ पाहिला तो व्हिडिओ या ठिकाणी मी आता जे लेक्चर होतं आपलं ते मी आता ठिकाणी समाप्त करतोय. भेटूया परत आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत तुमची मी रजा घेतो. सर्व नवीन विद्यार्थ्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन पण प्रेस करा, जेणेकरून अशीच नवनवीन माहिती नवनवीन अपडेट मी देईन. आणि ज्यावेळेस रिस्पॉन्स येईल त्यावेळेस आपण परफेक्ट कट ऑफचा अंदाज आपण त्या ठिकाणी घेऊया. ओके, जय हिंद, जय भारत.